सर्वांना नमस्कार. स्वागत आहे तुमच्या गोंधन मराठी चातुर्य कथा या यूट्यूब चॅनलवर. व्हिडिओकडे वळण्यापूर्वी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. चला तर आता वळूया आपल्या स्टोरीकडे. गोंधन भाग 8. त्या रात्री विश्वासच्या घराच्या अंगणात एक विचित्र शांतता होती. आकाशात काळे ढग जमले होते आणि मंद वारा वाहत होता. पण विश्वासच्या मनात मात्र वादळ उठलं होतं. गावासमोर त्याच्यावर चोरीचा आरोप झाला होता. आयुष्यभर प्रामाणिकपणे जगलेल्या माणसासाठी हा आरोप मृत्यूपेक्षाही भयंकर होता. गणूने सांगितलेली गोष्ट त्याच्या डोक्यात सतत फिरत होती. तुला फसवलं गेलं आहे आणि यामागे विक्रम असू शकतो. विश्वासला विक्रमवर संशय यायला लागला होता. पण संशय आणि सत्य यामध्ये खूप अंतर होतं. पुरावा नसताना तो काहीच करू शकत नव्हता. दुसरीकडे पुष्पाची अवस्था वेगळी नव्हती. संपूर्ण गावात विश्वासला चोर म्हणून हिणवलं जात होतं. पण तिचा विश्वास अजिबात डळमळला नव्हता. तो मनोमन जाणून होती की विश्वास असं कधीच करू शकत नाही. त्या रात्री तिने देवासमोर हात जोडले. देवा, माझा विश्वास निर्दोष आहे. त्याच्यावर हे संकट दूर कर. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. दुसऱ्या दिवशी सकाळी गावाच्या चौकात लोक पुन्हा जमले. चोरीची चर्चा अजूनही सुरू होती. सरपंचांनी जाहीर केलं की 3 दिवसात चोर सापडला नाही तर पोलिसांना कळवण्यात येईल. हे ऐकून विश्वासच्या आजीच्या डोळ्यात चिंता दिसू लागली. बाळा, काहीतरी कर, विश्वास शांतपणे म्हणाला. आजी, सत्य लपून राहत नाही. पण आतून तोही अस्वस्थ होता. त्याच दिवशी गणू पुन्हा आला. मला एक महत्त्वाची गोष्ट समजली आहे. काय? चोरीच्या आदल्या रात्री विक्रमचे 2 माणसं पंचायत कार्याजवळ दिसले होते. विश्वास दचकला. खरं बोलतोस? हो, पण साक्ष द्यायला कोणी तयार नाही. कारण विक्रमचा बाप राघवसिंह प्रभावशाली होता. गावातील बरेच लोक त्याला घाबरत होते. त्या संध्याकाळी पुष्पा आणि विश्वास नदी किनारी भेटले. दोघे काही काळ शांत बसून राहिले. नदीचं पाणी वाहत होतं. आकाशात मावळणारा सूर्य लालसर रंग पसरवत होता. माझ्यामुळे तुला हे सगळं सहन करावं लागलं. पुष्पा हळू आवाजात म्हणाली. विश्वास हसला. तुझ्यामुळे नाही, काही लोकांच्या अहंकारामुळे. मला भीती वाटते. कशाची? तुला काही झालं तर? विश्वासने तिच्या डोळ्यात पाहिलं. जोपर्यंत तू माझ्यावर विश्वास ठेवतेस तोपर्यंत मला काही होणार नाही. पुष्पाच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू उमटलं. दरम्यान विक्रमच्या मनात वेगळीच कारस्थानं सुरू होतं. विश्वास अजूनही गावात लोकांचा पाठिंबा मिळवत होता. हे त्याला सहन होत नव्हतं. एका रात्री त्याने आपल्या माणसांना बोलवलं. तो मुलगा अजूनही लोकांच्या नजरेत हिरो बनतोय. मग काय करायचं साहेब? विक्रमच्या ओठावर धोकादायक स्मित उमटलं. यावेळी असा पुरावा तयार करा की तो कायमचा गुन्हेगार ठरेल. त्याच्या डोळ्यातून सुडाची ज्वाला पेटली होती. दुसऱ्या दिवशी गावात जत्रेसारखी गर्दी झाली. कारण पंचायत कार्याजवळ एक नवीन घटना घडली होती. पंचायतच्या मागच्या शेतात काही कागदपत्रं सापडली होती. त्यावर विश्वासचं नाव लिहिलेलं होतं. लोक पुन्हा कुजबुजू लागले. आता तरी मान्य करा, तोच चोर आहे. विश्वास हादरला. त्याने ते कागद पाहिले. पण त्याला लगेच लक्षात आलं ती त्याची अक्षरं नव्हती. कोणीतरी बनावट कागद तयार केले होते.
गणूने तपास सुरू ठेवला. रात्री तो चोरीच्या जागेजवळ गेला. तिथे त्याला एक विचित्र वस्तू सापडली. एक चांदीचं बटण. हे साधं बटण नव्हतं. त्यावर व्ही अक्षर कोरलेलं होतं. गणूच्या डोळ्यात चमक आली, कारण त्याने हे बटण आधी कुठे पाहिलं होतं. विक्रमच्या कोटावर. दुसऱ्या दिवशी सकाळी तो धावत विश्वासकडे आला. मला पुरावा मिळाला. विश्वासने ते बटण पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावर आशेची किरणं उमटली. पण एक बटण पुरेसे नव्हते. अजून मोठा पुरावा हवा होता. त्या रात्री एक अनपेक्षित घटना घडली. पुष्पा घराच्या अंगणात बसली होती. तेवढ्यात तिच्या खिडकीतून एक दगड आत आला. त्याला एक चिठ्ठी बांधली होती. तिने घाबरत ती उघडली. त्यात लिहिलं होतं, विश्वासपासून दूर राहा, नाहीतर परिणाम वाईट होतील. तिच्या हातातून चिठ्ठी खाली पडली. क्षणभर ती घाबरली, पण पुढच्याच क्षणी तिच्या डोळ्यात निर्धार दिसू लागला. मी घाबरणार नाही. दुसऱ्या दिवशी ती थेट विश्वासकडे गेली. त्याला सगळ्या गोष्टी सांगितली. विश्वासच्या मनात राग निर्माण झाला, पण त्याने स्वतःला सावरलं. हा विक्रमच आहे. मग आता सत्य बाहेर काढायचं. गावात एक मोठी सभा बोलवण्यात आली. सरपंचांनी जाहीर केले की आज चोरीच्या प्रकरणावर अंतिम निर्णय घेतला जाईल. संपूर्ण गाव जमलं. विक्रम आणि त्याचा बाप पुढच्या रांगेत बसले होते. विश्वास शांतपणे उभा होता. पुष्पा त्याच्या बाजूला होती. लोकांमध्ये कुजबूज सुरू होती. तेवढ्यात गणू पुढे आला. माझ्याकडे काही सांगायचं आहे. सगळ्यांच्या नजरा त्याच्याकडे वळल्या. त्याने चांदीचं बटण सगळ्यांना दाखवलं. हे चोरीच्या जागेवर सापडलं. विक्रमच्या चेहऱ्याचा रंग उडाला, पण तो लगेच सावरला. याचा अर्थ काय? तो ओरडला. गणू शांतपणे म्हणाला, यावर व्ही अक्षर आहे. गावात कुजबूज सुरू झाली. तेवढ्यात गर्दीतून एक वृद्ध माणूस पुढे आला. तो पंचायत कार्यालयाचा राखणदार होता. त्याने थरथरत्या आवाजात सांगितलं, चोरीच्या रात्री मी 2 माणसं पाहिली होती. कोण? त्यापैकी एक विक्रमचा माणूस होता. क्षणात गावात खळबळ उडाली. विक्रम संतापला. खोटं आहे. पण आता परिस्थिती बदलत होती. लोक त्याच्याकडे संशयाने पाहू लागले. विश्वासाने पहिल्यांदाच पुढे येऊन बोलायला सुरुवात केली. मी गरीब असू शकतो. माझ्या चेहऱ्यावर गोंधन असू शकतं, पण मी चोर नाही. त्याचा आवाज ठाम होता. मी आयुष्यभर लोकांचं भलं केलं आहे आणि आजही सत्यावर माझा विश्वास आहे. त्याच्या शब्दाने अनेकांच्या डोळ्यात पाणी आलं. पण तेवढ्यात सभा सुरू असतानाच गावाबाहेरून एक घोडागाडी वेगाने आली. गाडीतील माणूस धापा टाकत खाली उतरला. सरपंच, काय झालं? पोलीस आले आहेत. सगळे दचकले. पोलीस थेट सभेकडे येत होते आणि त्यांच्या हातात काही कागदपत्रे होती. ती कागदपत्रे पाहताच विक्रमच्या चेहऱ्यावरचे रंगत उडाली, कारण त्या कागदामध्ये असं काही होतं जे त्यांचं संपूर्ण कारस्थान उघड करू शकत होतं. गावातील प्रत्येक जण स्तब्ध झाला.
विश्वास पुष्पा गणू सरपंच सगळ्यांच्या नजरा त्या पोलिसांकडे लागल्या होत्या. आता पुढच्या काही क्षणात सत्य बाहेर येणार होतं आणि ते सत्य अनेकांचं आयुष्य कायमचं बदलणार होतं. कथा आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. तुमचे मत कमेंटमध्ये नक्की कळवा. ही कथा तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. अशा सुंदर प्रेमकथा, भावनिक कथा आणि हृदयस्पर्शी गोष्टींसाठी आमच्यासोबत जोडलेले राहा. धन्यवाद.